हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्डप्रेस इन्स्टॉलेशन झाल्यानंतर पहिल्यांदा काय काम करणार हे बघणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा वर्डप्रेस इन्स्टॉल झाला आपल्याला पेजेसमध्ये यायचं आहे। ह्या पेजेसमध्ये आपले सॅम्पल पेजेस असतील। हे सॅम्पल पेजेस सगळे सिलेक्ट करायचे आणि ह्याला मूव टू थ्रॅश करायचं आणि ह्याला अप्लाय। आणि ह्या जे की आपण डिलीट केलेले सगळे पेजेस आपल्याला थ्रॅशमध्ये येतील। ह्या थ्रॅशमधून देखील हे सगळे पेजेस आपल्याला डिलीट परमनंटली करायचे आहेत, म्हणून आपण ह्याला सिलेक्ट केलं आणि आपण ह्याला अप्लाय करू। म्हणजेच काय, बाय डिफॉल्ट वर्डप्रेसचे जे काही सॅम्पल पेजेस जे काही त्यानं ॲड केलेला ते आपल्याला नको आहेत, म्हणून आपण ह्याला डिलीट केलं। त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला पोस्टला देखील यायचं आहे। ह्या पोस्टला आल्यावरती आपल्याला काय काम करायचं आहे की ह्या पोस्टमध्ये जेवढे काय पोस्ट आहेत सॅम्पलचे तेवढे सिलेक्ट करायचे, बल्क ॲक्शन्स, मूव टू थ्रॅश आणि अप्लाय। आता आपण ज्या पोस्ट डिलीट केल्या त्या थ्रॅशमध्ये येतील। थ्रॅशवरती क्लिक करायचं, इथे आपल्याला त्या पोस्ट दाखवतील। सिलेक्ट ऑल, बल्क ॲक्शन्स, डिलीट परमनंटली आणि अप्लायवरती क्लिक करायचं। आता आपले पेजेस आपण डिलीट केले, आपण पोस्ट आपण डिलीट केले। त्याच्यानंतर आपल्याला प्लगिन्समध्ये यायचं आहे आणि प्लगिन्समध्ये जेवढे काय प्लगिन्स असतील जे की डिफॉल्टली ॲड झालेले असेल तेवढे सगळे प्लगिन्स सिलेक्ट करून आपल्याला ह्याला डिलीट करायचे आहेत। आपण ह्या पेजला एकदा रिफ्रेश करून बघूया। म्हणजेच काय, आपण ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढे काही पेजेस नको आहेत तेवढे आपण डिलीट मारले। ज्या काही पोस्ट आहेत जे की सॅम्पलचे आहेत जे आपल्याला नको आहेत ते आपण डिलीट मारले। आणि जेवढे काही प्लगिन्स आहेत जे की आपण इन्स्टॉल न करता ऑलरेडी वर्डप्रेसने आपल्याला इन्स्टॉल करून दिला आहे ते देखील आपण डिलीट केले। म्हणजेच काय, आपण एक आपल्यासाठी फ्रेश एन्व्हायरमेंट वर्डप्रेसचं आपण इन्स्टॉल केलं आणि आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे आहे त्या पद्धतीनं आपण कॉन्फिगर केलं। त्यामुळे जेव्हा आपण वर्डप्रेस पहिल्यांदा इन्स्टॉल करतो त्याला ह्या सगळ्या स्टेप्स म्हणजे पेजेस डिलीट करणे, पोस्ट डिलीट करणे आणि प्लगिन्स सगळे डिलीट करणे ह्या गोष्टी लक्षात ठेवा। आता आपले सगळे प्लगिन्स डिलीट झाले। आता ह्याची नेक्स्ट स्टेप काय आहे तर आपल्याला ॲपिरन्स आणि थीम्समध्ये यायचं। ह्या थीम्समध्ये बाय डिफॉल्ट 2 ते 3 थीम्स असतील। आपल्याला कधीही एकच थीम लागते, त्यामुळे ज्या काय उरलेल्या थीम्स आहेत बाय डिफॉल्ट ही थीम आपली ॲक्टिवेटेड आहे, कारण ह्याच्यावरती कस्टमाइजचं बटन दाखवते, याच्यावरती कस्टमाइजचं बटन नाही आहे। याचा अर्थ हे दोन्ही थीम्स एक्स्ट्रा आहेत। आपल्याला करावं काय लागेल की आपल्याला ही थीम सिलेक्ट करायची, इथं डिलीटचं बटन असेल, डिलीटवरती क्लिक, ओके। ही जी सेकंड आहे ही पण पुन्हा सिलेक्ट आणि डिलीट आणि ओके। म्हणजेच काय, आपल्याला ॲपिरन्स आणि थीम्समध्ये आपल्याला फक्त एकच थीम, इथं आपल्याला एकचा काउंटर दाखवते, एकच थीम कधीही पाहिजे, ओके। म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आता आपण काय बघितलं, आपण पोस्ट डिलीट केले, पेजेस डिलीट केले, कमेंट्स पण आपल्याला डिलीट करायचे आहेत आणि ॲपिरन्समध्ये पण आपण ज्या काही एक्स्ट्रा थीम्स होत्या त्या आपण डिलीट केल्या। आपण कमेंट्समध्ये देखील येऊ आणि कमेंट्समध्ये कुठल्याही पद्धतीचे कमेंट्स नाही आहेत, पण समजा इन केस जर कमेंट्स असत्या तर त्या देखील आपल्याला डिलीट कराव्या लागल्या असत्या। म्हणजेच काय, आणखीन रिवाइज करूया। आपण पोस्ट डिलीट केले, पेजेस डिलीट केले, कमेंट्स डिलीट केले आणि ॲपिरन्समधल्या थीम्स ज्या काही एक्स्ट्रा होत्या त्या डिलीट केल्या। एकदा मीडियामध्ये येऊन बघूया की एक्स्ट्रा काही फाईल्स आहेत काय। जर मीडियामध्ये जर काही फाईल्स असतील तर त्या देखील आपण डिलीट करू, पण ह्याच्यामध्ये मीडियामध्ये कुठल्याही पद्धतीच्या फाईल्स नाही आहेत। तर अशा पद्धतीनं आपण वर्डप्रेसला जेव्हा पहिल्यांदा लॉग इन करतो त्याला आपण आपल्याला लागणार असलेल्या सगळ्या गोष्टी सेट करतो आणि ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या आपण काढून टाकतो। आणि आपण ज्याला आमच्या कंपनीसाठी काम करतो त्याला ह्या स्टेप्स कंपल्सरी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल। काही शंका असेल तर मला कधीही फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल। थँक्यू व्हेरी मच।